इंडिया विरुद्ध इंग्लंड बीसीसीआयने घोषित केला नवीन कार्यक्रम। मित्रांनो, भारताचा आता ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे। ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंड भारतामध्ये येणार आहे। यामध्ये 5 T20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे। तर बीसीसीआयने या सामन्यांचे वेळापत्रक, सामने कोठे खेळवले जाणार, किती वाजता खेळवले जाणार, हे सर्व कार्यक्रम घोषित केलेले आहे। त्याचे टाइम टेबल आलेले आहे। तर हे सामने कोठे आणि किती वाजता आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या माहितीतून अपडेट्स पाहण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे। ती मालिका संपल्यानंतर इंग्लंड भारतामध्ये येणार आहे। तर 5 T20 सामन्याची मालिका प्रथम होणार आहे। तर हे सामने कोठे खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया। पहिला सामना 22 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे। 22 जानेवारीला पहिला T20 सामना, ही मालिका सुरू राहणार आहे। 12 फेब्रुवारीला लास्ट वनडे खेळवला जाणार आहे। तर T20 मालिकेचे वेळापत्रक आपण पाहूया। तर पहिला सामना 22 जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तर दुसरा सामना 25 जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तर तिसरा T20 सामना 28 जानेवारीला राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तर चौथा T20 सामना 31 जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तर पाचवा T20 सामना 2 फेब्रुवारीला मुंबईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे। मित्रांनो, हे सामने भारतीय टायमिंगनुसार म्हणजे आपल्या टायमिंगनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील। तर ही T20 मालिका संपल्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे। पहिली वनडे 7 फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे। दुसरी वनडे 9 फेब्रुवारीला कटक या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे। तर तिसरी वनडे 12 फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारत इंग्लंडचा पराभव करेल का इंग्लंड भारतामध्ये येऊन त्यांचा पराभव करेल? या मालिकेमध्ये कोणती टीम विजयी होईल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा।